वसमत तालुक्यातील हट्टा येथे गौण खनिज वाहतूक करणारे वाहन वरिष्ठांच्या आदेशाशिवाय तोंडी सूचनेवरून सोडणारे वसमतचे तत्कालीन तहसीलदार तथा विद्यमान तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील तहसीलदार अरविंद बोळंगे यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। या प्रकरणी तातडीने खुलासा देण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेत। याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठा येथील तलाठी नागनाथ राऊत अश्विन आहेर यांच्या पथकाने 9 मार्च 2021 रोजी अवैध वाळू वाहतूक करत असल्याच्या संशयावरून एक वाहन MH24 J5703 हे पकडलं होतं। सदर वाहन हट्टा पोलीस ठाण्यात आणून उभं करण्यात आलं। मात्र तत्कालीन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सदर वाहनाचे वाहतूक पास आणि वाहतूक परवाना पासेसची पडताळणी केली। असा परवाना वैध असल्याचं सांगत दिनांक 10 मार्च रोजी सदर वाहन सोडून देण्यात आलं। या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकारी गोयल यांनी वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार या चौकशीमध्ये तहसीलदार बोळंगे यांनी दिलेल्या पत्रात वाहतूक पासची पडताळणी करणारे ॲप्लिकेशन बंद झालं। ॲप्लिकेशनमध्ये बदल झाल्यानं त्यावेळी कागदपत्रे आणि SMS उपलब्ध नसल्याचं नमूद केलंय। यावरून तहसीलदार बोळंगे यांच्याकडून खुलासा मागवणं योग्य राहील असा अहवाल उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला। त्यावरून जिल्हाधिकारी गोयल यांनी बोळंगे यांना तातडीने नोटीस पाठवली असून वरिष्ठांच्या आदेशाशिवाय वाहन सोडून देणं, वाहनात अवैध गौण खनिज वाहतूक केली जात होती काय याची पडताळणी न करणं यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले। त्यामुळे आपणाविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे का सादर करू नये याचा तातडीने खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आहेत।